मुंबईमध्ये मनसेची बैठक पार पडणार आहे। मनसेचे नेते, मुंबई अध्यक्ष, विभाग अध्यक्ष या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी आज संध्याकाळी 6 वाजता या बैठकीचं आयोजन केलेलं आहे आणि या बैठकीमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। त्यामुळे या बैठकीमध्ये आज मुंबई महापालिकेसाठी नेमकी काय रणनीती ठरतेय, तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नगरपालिका, नगरपंचायतींच्या ज्या निवडणुका आता होऊ घातलेल्या आहेत त्या दृष्टीने नेमके मनसेच्या गोटामध्ये आज काय रणनीती ठरते हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्याबरोबर थेट मुंबईमधून जोडल्या गेलेत। सीमा, आज मनसेची महत्त्वाची बैठक आहे। ही बैठक आज संध्याकाळी 6 वाजता होणार आहे असं कळतंय। काय नेमकं या बैठकीचे महत्त्वाचे मुद्दे असणार आहेत? अनुपमा, निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत आणि सर्वच पक्षांनी आता कंबर कसलेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर। एकीकडे सत्ताधारी सत्तेत आल्यानंतर जे त्यांनी काम केलेलं आहे, विकास कामं जनतेपर्यंत पोहोचवत आहेत, तर दुसरीकडे विरोधक मतचोरीचा हा जो मुद्दा आहे तो जनतेपर्यंत कशा प्रकारे आपण पोहोचवू शकतो आणि अलर्ट करण्यासाठी, त्यांना सतर्क करण्यासाठी सध्या पक्षांतर्गत आणि पक्ष लेवलवरती सध्या काम सुरू आहे। आणि अशात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी किंवा त्यासाठी तयारी करण्यासाठी राज ठाकरे यांनी मोठ्या प्रमाणात लक्ष घातल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। एकापाठोपाठ एक मुंबई संदर्भात बैठक बोलावून उपस्थित नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना ते सूचना देताना आपल्याला पाहायला मिळतात। सातत्याने मुंबईमध्ये हा मुद्दा आपण जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी, मुंबईपर्यंत पोहोचवण्यासाठी पक्ष म्हणून काय नक्की तयारी सुरू आहे याचा आढावा आज राज ठाकरे घेतील। संध्याकाळी 6 वाजता बैठक पार पडणार आहे। या बैठकीमध्ये म्हणजेच आपल्याला माहिती आहे की मतचोरीचा हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर राज ठाकरेंनी सूचना दिलेल्या होत्या की प्रत्येक घरापर्यंत जा, प्रत्येक व्यक्तीशी बोला आणि मतदार याद्या त्यांना दाखवा। प्रत्येक मतदाराचा चेहरा आपल्याला ओळखता यायला पाहिजे, यासाठी आता 24 तास तुम्ही काम केलं पाहिजे। तर आतापर्यंत नक्की काय काय काम करण्यात आले आहेत आणि किती मतदार याद्या, किती लोकांपर्यंत तुम्ही गेलात आणि आता पुढे कशा पद्धतीने रणनीती आखायची आहे या संदर्भात अर्थात आज राज ठाकरे त्यांना मार्गदर्शन करतील आणि त्यांच्याकडनं सुद्धा समजून घेतील की पदाधिकाऱ्यांना आतापर्यंत काय काय नक्की आढळलेलं आहे आणि पक्ष म्हणून काय नक्की तयारी सुरू आहे। मागील काही दिवसांमध्ये 2 महत्त्वाच्या घडामोडी घडल्या, ती म्हणजे युती संदर्भात काँग्रेसने एक भूमिका घेतलेली आहे की मुंबईमध्ये मनसेसोबत युती नको, त्यांची वेगळी भूमिका आहे, मनसेसोबत न जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर अशात युती कोणासोबत करायची किंवा या संदर्भात आता पदाधिकारी राज ठाकरे यांच्या समोर काही मतं मांडतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण मुंबईमध्ये ठाकरे बंधू पदाधिकाऱ्यांची, मुंबई अध्यक्षांची या बैठकीमध्ये काय नेमकी निरीक्षणं आहेत या संदर्भात चर्चा होईल आणि त्या दृष्टीनं राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत। सीमा, जरूर या घडामोडीवर लक्ष ठेवून राहा। आपण वेळोवेळी चर्चा करूया, अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या।